सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड आफ्टरनून। सध्या काही महिन्यांपासून माझी सकाळची सुरुवात लिक्विड पिऊनच होते। मी हळदीचं मस्त हे दूध तयार करून घेते, थोडंसं आटवल्यानंतर खूप छान लागतं प्यायला। ते पिलं आणि त्यानंतर घरातली सकाळची कामं आटोपली। दुपारची वेळ झालेली होती। सध्या आता उन्हाळ्याचे दिवस म्हटलं तर आपण आईस्क्रीम किंवा थंड पेय काहीतरी घेतच असतो आणि जेवण झाल्यानंतर मग सर्वांना आईस्क्रीम खायचं होतं तर राहुलने मस्त फॅमिली पॅक आणलेला होता व्हॅनिला फ्लेवरचा, तो आता मी कट करून घेते। आमच्याकडे लाईट पण गेलेलं होत्या ना, तर फॅमिली पॅक थोडासा वितळलाच होता। आता यावरचा बॉक्स आहे ना तो काढून घेते। पूजा ही आलेली होती लाडूला घेऊन जरा वेळ, तर तिलाही बोलली की थांब आता आईस्क्रीम खाऊनच जा, तर मग तीही बसलेली होती। तर मस्त आता सर्व काही आईस्क्रीम ना छान असं कट करून घेते। तर हा अमेरिकन ड्रायफ्रूट फॅमिली पॅक आहे, तर खूप छान लागतो टेस्टला, तर मला पण आवडतं। पण मी जास्त काही थंड खात नाही, पण म्हटलं चला थोडंफार खाल्ल्याने काही होत नाही। बऱ्याच ताई मला बोलल्या की ताई तुमचं युरिक ॲसिड कसं कमी झालं आणि तुम्हाला काय फरक पडला तोही सांगा। तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेही सांगते। तर युरिक ॲसिड वाढल्याची लक्षणं आपल्याला लगेच समजतात, कारण आपल्या पायाचा अंगठा किंवा मग बोटाचे छोटे छोटे जे सांधे असतात ते ना लगेच दुखायला सुरुवात होते। माझा आहे ना 7-8 महिन्यापूर्वी डाव्या पायाचा अंगठा खूप ठणकायला लागला होता, म्हणजे असा तीव्रतेने दुखत होता, पण मला त्यावेळेस काही कळालंच नाही की माझा पायाचा अंगठा का दुखतोय। तर मला असं वाटलं की पायाला काहीतरी टोचलं असेल म्हणून दुखत असेल, तर मी रात्रभर त्या दिवशी झोपलीच नाही, इतका पायाचा अंगठा माझा दुखत होता। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग मी डॉक्टरांकडे गेली, तर डॉक्टरांनी मला एक गोळी दिली, गोळी म्हणजे पेनकिलरच होती ती। त्यामुळे माझ्या पायाचं जे दुखणं होतं ते तिथे बंद झालं। पण काही दिवसानंतर आहे ना 15-20 दिवसानंतर माझ्या बोटांची छोटी छोटी पेरं सांधे असतात ना ती दुखायला लागली आणि मग मला जाणवायला लागलं की आपल्या हातांचे जे सांधे ते का दुखतात। मग मी पुन्हा हाडांच्या अस्थिरोग तज्ज्ञ असतात ना त्यांच्याकडे गेली, तर त्यांनी मला मग सांगितलं की तुम्ही रिपोर्ट वगैरे काढा, तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं असेल। तर मग रिपोर्ट काढल्यानंतर माझं युरिक ॲसिड वाढलेलंच होतं। तर युरिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये गरजेचं असतं, पण ते अतिप्रमाणामध्ये झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास होतो। तर मग ते कसं कमी करायचं यावरती डॉक्टर ट्रीटमेंट देतात, पण आपणही काही पथ्य पाळणं खूप गरजेचं असतं। आमचं सर्वांचं सकाळचं जेवण वगैरे झालेलं होतं, तर आता ही किचनवरची खरकटी भांडी सर्व काही मोठ्या एका गमिल्यामध्ये मी भरून बाहेर ठेवते। भांडी घासणाऱ्या ताई येत असतात तर त्या भांडी घासून जातात आणि किचन ओटाही क्लीन करून घेते, फ्रेश मटारही सोलून घेतले आणि हे सर्व काही काम करता करताच तुम्हाला युरिक ॲसिडबद्दलही थोडीशी माहिती सांगते। सध्या आता हे युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाण जिकडे तिकडे वाढलेलंच आहे। तर आपण युरिक ॲसिड वाढल्यानंतर ज्या पण भाज्या खायच्या नसतात ना त्या बघू आधी। मुळात म्हणजे पहिले तर पालक अजिबातही खायचा नाही, वांगी, भेंडी, कोबी अशा काही भाज्या असतात त्या टाळायच्या, आंबट पदार्थांचं सेवन टाळायचं किंवा खूप अति थंड अति गरम अशा वस्तू खाणं पण टाळायचं। आणि आहारामध्ये आपल्या रोजच्या ओवा, हळद, आलं हे पदार्थ आपल्या शरीरामध्ये पेनकिलरचं काम करतात, त्यामुळे कोणतीही मेडिसिन घेण्याऐवजी ना हे खाल्लेलं बरं। त्यामुळे आपल्याला आरामही मिळतो आणि आपले जे छोटे छोटे सांधे असतात तेही दुखायचे बंद होतात। त्याचसोबत आहारामध्ये पण आपण ताजं अन्न, हिरव्या पालेभाज्या, दूध, फ्रूट, पाणी हे सर्व काही खाल्लं पिलं पाहिजे। चला आता किचन वगैरे सर्व काही क्लीन करून घेतला, अंडी पण स्वच्छ धुवून ठेवली। राहुल दादासाठी ना अंडा भुर्जी बनवायची होती, तर तो स्वतः कधी कधी बनवतो, पण आज त्याला कंटाळा आलाय ना म्हणून मग मीच बनवते। तर सर्व काही किचन आवरून घेते, क्लिनिंग करून घेते। सकाळची ही सर्व काही डेली रुटीनची कामं असतात, तर तिचं तुम्हाला मी शेअर करते आणि घराचं काम तर चालूच आहे, तेही किती झालं तेही तुम्हाला नंतर दाखवेल। आता लादी बसवण्याचं काम चालू आहे वरती, अधूनमधून मशीनचाही आवाज येतोच व्हिडिओमध्ये। मुख्य म्हणजे युरिक ॲसिड वाढल्यानंतर आहे ना आपल्याला प्रोटीन जो आहार असतो ना म्हणजे कडधान्य ती खायची थोडीशी टाळली पाहिजे, जसं वाटाणा, हरभरा, द्विदल धान्य म्हणजे ज्या धान्याचे 2 भाग होतात, जे मोठ्या साईजमध्ये असतात ते आपण खायचं टाळायचं। तुम्ही बारीक साईजची कडधान्य खाऊ शकतात, जसं मटकी झालं, मूग झालं, थोड्या प्रमाणामध्ये आपण असा आहार घेतला तर चालतो। मुगाची डाळ पण चालते, पण जास्त तुरीची डाळ किंवा चण्याची डाळ, हरभरा, वाटाणा, चवळी असे कडधान्य घ्यायचं टाळायचं, म्हणजे आपलं युरिक ॲसिड जे वाढलेलं असतं ना ते कमी होतं आणि वाढणार नाही। आणि त्यासोबतच जास्त आंबट पदार्थ खाणंही टाळायचं, जसं दही, ताक किंवा मग चिंच, लोणचं असं।
चला आता किचन ओटा क्लीन करून घेते. बाहेरची धूळ बरीच येते खिडकीमध्ये किंवा किचन ओट्यावरती. तर अर्बन वाईफचं जे किचन क्लीनर आहे ना, हे मला खूप आवडतं. तर महिन्याला मला 1-2 बॉटल लागतातच. तर पाण्याचा जास्त वापर होत नाही, फक्त स्प्रे करायचं आणि एखाद्या नॅपकिनने किंवा मग कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं. तर मार्बल असो, टाईल्स असो, शेगडी सर्व छान पटकन क्लीन होतं. हळदीचे डाग असो किंवा फोडणीचे जिद्दी डाग, चिवट सगळेच डाग याने ना पटकन निघतात. मला हे 2 वर्षापूर्वी प्रमोशनसाठीच आलेलं होतं, पण त्यानंतर मी महिन्याला 2 बॉटल तरी मागवून घेते. आणि त्यासोबतच बिकोचं किचन टॉवेलसुद्धा मला प्रमोशनसाठीच आलेलं होतं. ते सुद्धा खूप छान आहे. त्यामुळे किचन ओटा पटकन झटकन क्लीन होतो. पहिले मी शेगडी, गॅसचा ओटा सर्व काही किचन मी घासणीने घासून पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर मग कोरड्या नॅपकिनने पुसून घ्यायची. पण त्यामध्ये ना माझा बराचसा वेळ जायचा. जवळपास मला अर्धा-पाऊण तास लागायचा. आणि किचन ओटा क्लीन करताना खाली लादीवरती पण बरंचसं पाणी पडतं, त्यामुळे मग लादी पण खराब व्हायची. तर आता मला हे काम एकदम सोपं झालेलं आहे. फक्त स्प्रे करायचा आणि एका नॅपकिनने पुसून घ्यायचं. आणि हे बिकोचं किचन टॉवेल पण मला प्रमोशनसाठीच आलेलं होतं ना, तर ते पण खूप छान आहे. पटकन किचन ओटा क्लीन होतो. आणि नॅपकिन किंवा आपण कपडे वापरतो ना किचन ओट्यासाठी, तर त्यातून कधी घाण वास येतो आणि ते इतके पटकन क्लीन पण होत नाही. त्याला आपल्याला डिटर्जंट किंवा मग काहीतरी साबण वगैरे लावावा लागतो, तेव्हा त्याचा कुठे दुर्गंध कमी होतो. पण हे बिकोचे किचन टॉवेल आहे ना, असेही तुम्ही नळाखाली स्वच्छ धुतले ना आणि इथेच नळावर सुकायला टाकले ना, तरी पटकन क्लीन होतात. चला आता किचन ओटा क्लीन झाल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. माझा किचन ओटा आहे ना खालचा ब्लॅक कलरमध्ये आहे आणि मी आता वरती जो लावलेला आहे आर्टिफिशियल, तो व्हाईट रंगामध्ये आहे. खरं तर म्हणतात की वास्तुशास्त्रानुसार किचन ओटा आहे ना एकतर ऑरेंज, रेड कलरचा किंवा मग व्हाईटच पाहिजे. आता पूर्वी इतकं काही आपल्याला माहीत नव्हतं किचन ओट्याला कोणत्या रंगाचा मार्बल पाहिजे. त्यावेळेस प्रत्येकजण काळ्या रंगाचाच मार्बल वापरायचे, म्हणून आम्ही पण काळ्या रंगाचाच मार्बल इथे चॉईस केलेला होता. पण तोही बराच दिवस छान टिकला. पण आता म्हणतात की काळा चांगला नसतो वास्तुशास्त्राच्या दृष्टीने, म्हणून मग मी ह्यावेळेस व्हाईट घेतला आणि बऱ्याच ताईंना तो आवडला पण. खरं तर घर बांधताना आपण ज्या पण वस्तू घेतो ना, त्या खूप विचारपूर्वक घेतल्या पाहिजे, कारण जेणेकरून त्यापुढे आपल्याला लाईफ टाईम चांगल्या राहिल्या पण पाहिजे. त्यामुळे मग एक गोष्ट खरेदी करताना खूप प्लॅनिंगपूर्वक त्या खरेदी केल्या पाहिजे. चला आता इथे मी 2 मोठे कांदे ना कापून घेतले. भुर्जीसाठी कांदा थोडासा मी जाडसरच कापलेला आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरचीही कापून घेतली. आमच्या घरामध्ये ना नॉनव्हेज जास्त होत नाही, पण राहुल ना अंडी खातो, त्यामुळे मग कधी मी त्याला अंडा भुर्जी किंवा अंड्याचे ऑमलेट किंवा मग उकडलेली अंडी तो खात असतो किंवा अंडा करी असं बनवत असतो. जास्त मटण, मच्छी, मासे वगैरे आमच्या घरात आणले जात नाही. चिकन वगैरे खायचं असलं तर मग राहुल बाहेर जाऊन खातो किंवा मिस्टरही बाहेर जाऊन खातात. कधी आईने केलं तर मग तिकडे त्यांना जेवायला बोलवतात. तर जास्त नॉनव्हेजचं काही आमच्या घरामध्ये होत नाही, पण मग अंडी करतो आम्ही. तर चला आता भुर्जी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये असते. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि तेलामध्ये ते सर्व काही थोडंसं परतवून घेते. राहुल दादाला खूप जास्त तेलही आवडत नाही भाज्यांमध्ये, त्यामुळे मग मी अगदी कमी तेल टाकलेलं आहे. आणि इथे मी निर्लेपचा पॅन वापरला आहे, तर तो खरं तर चांगला नसतो, पण तेल कमी लागतं ना, त्यामुळे मग मी ह्या पॅनमध्ये राहुलला भुर्जी किंवा ऑमलेट करून देत असते. सध्या माझं हिमोग्लोबिन कमी आहे आणि ते वाढवण्यासाठी मी रोज बीटरूट शेक बनवत असते. तर इथं मी बीट स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्याची आता साल काढून घेते. बीट खाल्ल्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं आणि खूप छान लागतो बीटरूट शेक. तर तुम्हाला मी संपूर्ण रेसिपी पण शेअर करते. एकदम पटकन झटकन होतो. तर इथे छोटे छोटे आता याचे काप करून घेते आणि माझं मिक्सर जे आहे ना ज्यूस बनवण्याचं, त्यामध्येच मी बनवणार आहे. ते पण मला आलेलं होतं हगारू कंपनीकडून प्रमोशनसाठी आणि खरंच खूप छान त्यामध्ये ज्यूस होतो.
सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड आफ्टरनून. सगळ्यांचे आमच्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चलो अंड्याची भुर्जी बनवली मम्मीनी. जाई रोज खातो मी. रोज खाय, कंटाळा नाही येत मला. बसून खाय. आणि मी इथे बीट कापून घेतले मस्त. आता याचं मी ज्यूस बनवणार आहे. बऱ्याच जणांना बीट खायला आवडत नाही, मला सुद्धा बीट खायला अजिबात आवडत नाही. पण एकदा मला पूजाने बीटरूट शेक करून दिलेला होता, तर मला तो खूप आवडला. आणि मार्केटमध्ये पण असा करून देतात, पण आपण घरच्या घरी केला ना तर खूप मस्त लागतो. मी थोडीशी साखर पण टाकते यामध्ये, 1 चमचा, आणि थंडगार दूध टाकलेलं आहे. खूप जास्त थंड नाही, पण असं थोडंसं नॉर्मल थंड टाकलं. आणि आता हे ना मिक्सरला आहे ना छान मस्त बारीक करून घ्यायचं. सतत काही ना काही किचन ओट्यावर काम करत असलं ना तर पसारा होणारच. लगेच आपण आवरून घेतला तर इतका पसारा होत नाही आणि किचनही क्लीन दिसतो. आज मिस्टरांनी शेवग्याच्या शेंगा बघा किती लांब लांब आणलेल्या आहे, खूपच जास्त लांब होत्या त्या. तर मी रात्री त्याची भाजी बनवणार आहे म्हणून मी किचन ओट्यावरतीच ठेवल्या त्या. आणि आता ह्या मिक्सरमध्येच मी बीट, साखर, दूध एकत्र करून आता बारीक करून घेते. जितकं बारीक करता येईल तितकं बारीक करायचं. असंच तुम्ही ग्लासमध्ये टाकूनसुद्धा पिऊ शकता, पण मी ना हे गाळणीने गाळून घेते. कारण याचा जो चोथा असतो ना त्याचा आपण नंतर पराठाही करू शकतो, म्हणजे ते वाया जात नाही. आणि ज्यूस पण खूप छान लागतो बीटरूट शेक. तर बीटचा ज्यूस म्हणजे आपण कधी कधी त्यामध्ये गाजर, सफरचंद, पुदिना, मीठ टाकून पण करतो, तेही छान लागतं. पण मला असा खूप आवडतो. पूजाने एकदा मला बनवून दिलेला होता ना, त्यामुळे मग मी असाच बनवून घेत असते. आणि रोज 1 बीट खाल्ल्यामुळे आपलं हिमोग्लोबिन पण वाढतं, म्हणून मला आवडतं. तर जवळपास हे बघा 2 ग्लास झालेला होता. तर मी एकदम काही 2 ग्लास पिला नाही. एकदा पिल्यानंतर काही वेळाने मी दुसराही ग्लास पिला, पण मला खूप फ्रेश वाटला आणि खरंच खूप छान लागला. चला, मस्त असा थंडगार बीटरूट शेक तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हालाही आवडेल. एकदम सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी आहे आणि बसूनच प्यायचं. काही प्यायचं असलं तर आपण निवांत हळूवारपणे पिलं ना तर आपल्याला ते सर्व पोषक द्रव्य असतात ते मिळतात. आणि खूप पटापट घटाघट काही प्यायचं नाही. प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस लिक्विडचा काही पदार्थ पित असतो तो बसूनच प्यायचा असतो. मस्त दुपारची वेळ झालेली होती आणि वातावरण थोडंसं गरमीचंच होतं, पण थंडगार ज्यूस पिल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं. मस्त बीटरूट शेक पिल्यानंतर मग TV बघता बघता मी जरा वेळ आरामही केला आणि नंतर मग बाकीची कामं करायला घेतली. तर कपडे धुतलेले होते वॉशिंग मशीनमध्ये, तर ते सुकलेले होते. ते सुकलेले कपडे सर्व काही बाहेरून काढून आणले आणि आता त्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवते. दुपारची जी पण आपली काही कामं असतात ती काही संपत नाही, एकामागून एक काही ना काही कामं चालूच असतात. तर ही सर्व काही बारीक सारीक कामं आटोपली माझी आणि त्यानंतर मग संध्याकाळची जेवणाची तयारी करायची होती. तर इथं मी शेगडीवरती कांदे भाजत ठेवलेले, खोबरंही भाजत ठेवलेलं आहे. आज मी काळ्या मसाल्याची मस्त शेवग्याची भाजी बनवणार आहे. दुसऱ्या शेगडीवरती इथे मी साधा भात टाकलेला आहे. भात मी कुकरमध्ये कधी कधी करते, पण आज पातेल्यामध्येच टाकला. आणि शेवगा पण मी असा कापून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतल्या शेवग्याच्या शेंगा, त्याची सालही काढून घेतली. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आता त्या शेंगांना थोड्याशा अर्धवट बॉईल करून घ्यायच्या. आणि भाजलेले कांदे ना त्याचं जे वरचं टल्फर असतं ना काळं झालेलं ते थोडंसं काढून टाकायचं. आणि खोबरं पण कापून घेतलेलं आहे. खोबरं, कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आहे आणि यामध्ये आता लसूण, आलं, त्यानंतर कोथिंबीर टाकायची. पाणी टाकून आहे ना याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर हे वाटण तुम्ही एकदम पण जर करून ठेवलं ना तरी पण 2-3 भाज्यांना होऊन जातं. ऐन वेळेला आपल्याला फजिती होत नाही, जास्त वेळ लागत नाही स्वयंपाकाला. तर मी कधी कधी 2 भाज्यांचा मसाला एकदम करून घेते. आता त्यातलं निम्मं वाटण मी कढईमध्ये टाकलं, निम्मं ठेवून दिलं फ्रीझरमध्ये. आणि यामध्ये मी हळद पावडर, माझा घरगुती काळा मसाला टाकला आहे. दुसरा कोणताच मसाला मी टाकला नाही, फक्त काळा मसाला. आणि वाटलं तर हिंग टाकायचं चिमूटभर. हिंग चांगला असतो आपला पचनशक्तीला. तर हे सर्व काही तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे. त्यामध्येच आता आपला जो शेवगा बॉईल झालेला आहे ना तो टाकायचा. शेवगा मी खूप जास्त उकडून नाही घेत, थोडासा आपला भाजीमध्ये पण शिजला पाहिजे, त्यामुळे भाजीची टेस्ट छान लागते. पाण्यासह तो शेवगा मी सर्व काही टाकला आणि अजून मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकायचं. आणि थोडेसे मिठाचे अजून 2-3 दाणे टाकले मी यामध्ये. मी खडे मीठ वापरते पातळ भाजीला, कारण मला ती पहिल्यापासून सवय आहे.
तर भाजीला छान उकळी येऊ द्यायची, भाजी शिजू द्यायची आणि एका साईडला इथे मी चपात्याही करून घेतल्या. हे बघा मस्त अशी काळ्या मसाल्याची भाजी झालेली आहे शेवग्याच्या शेंगांची. तर नक्की करून बघा. तर अशा छोट्या मोठ्या रेसिपी तुम्हाला ब्लॉगमधून मी शेअर करतच असते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.